90,000ची लाच घेताना तलाठी अटकेत, कलेक्शन एजंटही ताब्यात. लष्करात बजावली होती त्यांनी सेवा. बांधकाम व्यावसायिकाच्या फ्लॅटचे प्रलंबित फेर करून घेण्यासाठी 90,000ची लाच स्वीकारणारा सातारा देवळाईचा तलाठी दिलीप रामकृष्ण जाधव वय 55 वर्ष, राहणारा मयूर पार्क हर्सुल याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी कार्यालयातच अटक केली. गेल्या 2 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे आडवी झालेली कपाशी व सोयाबीन पिके पाहून शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले. निसर्गाने एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने हिरावले असेच म्हणत शेतकरी आता नशिबाला दोष देत आहेत. शेतकरी चिंतातूर, नुकसानीची तात्काळ पाहणी करावी, निवडणुकीपूर्वी भरपाई देण्याची मागणी. आलिशान कार येताच कृषी विभागाच्या जुन्या जीप भंगारात. शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचण्यासाठी शासनाने कृषी विभागातील अधिकाऱ्यांना अशा जीप गाड्या दिल्या होत्या. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती गावखेड्यातील शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी या जीपचा वापर करायचे. कालांतराने या जीपचा वापर बंद झाला आणि त्याची जागा आता आलिशान कारने घेतली. मराठवाड्यातील विविध अधिकाऱ्यांनी वापरलेली आणि नादुरुस्त असलेल्या जीप शहानूरवाडी येथील कृषी विभागाच्या कार्यालयात परिसरात अशा रांगेत उभ्या करून ठेवलेल्या दिसत आहेत. भीमशक्ती संघटनेचे शिष्टमंडळ भेटले काँग्रेस अध्यक्षांना. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन भीमशक्ती संघटनेचे प्रमुख व राज्यसभेचे खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांनी राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा केली. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीत भीमशक्तीला 12 जागा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्री लॉच्या शेवटच्या वर्षाच्या फेरतपासणीचा निकाल वेळेवर लावावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या विद्यार्थी आघाडीने परीक्षा संचालकाकडे केलेली आहे. धम्मभूमी बुद्धलेणी येथे आज तातडीची बैठक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात अनेक वर्षापासून असलेल्या धम्मभूमी बुद्धलेणी परिसराला अतिक्रमण संबोधून न्यायालयाच्या आदेशान्वये ते महापालिका निष्कासित करणार आहे. त्यास विरोध अथवा धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील. त्यामुळे ते अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे या आशयाची नोटीस बेगमपुरा पोलीस ठाण्याने बजावली आहे. त्यामुळे बौद्ध अनुयायांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेत आयुष उपचारासाठी 170 पॅकेज लवकरच समाविष्ट करण्यात येतील अशी माहिती आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. सिबिल स्कोअरची आडकाठी कायम. खरीप संपत आला तरी कर्ज वाटप अधुरे. पीक कर्जाचे 35% उद्दिष्ट अपूर्णच. मतदाराची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यावर कठोर कारवाई. केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा. विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा. तुळजापूर तालुक्यातील वानेगाव येथील विद्यार्थ्यासह शेतकऱ्यांनाही पाण्यातून मार्ग काढत अशी ये-जा करावी लागते. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप कसरत करावी लागते. सायबर क्राईम गुन्ह्यातील संशयिताला पकडण्यासाठी जयपूर राजस्थान येथे गेलेल्या पिंपरी चिंचवडमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही घटना गुरुवारी दिनांक 26 सायंकाळी 4च्या सुमारास घडली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे PhD प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या पेट परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांना अशी मागणी करणारे निवेदन खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे पत्र कुलगुरूंना देण्यात आले आहे. केंद्रीय कार्यालयातील अधिकारी भ्रष्ट आहे तर आमच्याकडे द्या तक्रार. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारी कार्यालये, राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात तुमचे काम होत नाही. सर्व कागदपत्रे असूनही जाणून बुजून फाईल दाबली जाते. केंद्र सरकारच्या योजनांमधील लाभार्थीकडून चिरीमिरीची मागणी होते. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBIच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा ACB पुणेकडे ऑनलाईनवर लेखी तक्रार करा किंवा मोबाईलवर माहिती द्या असे आवाहन केंद्रीय अन्वेषण विभागातील CBI ACB विभागाच्या पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांनी शुक्रवारी येथे केले. पोकरा घोटाळा, तत्कालीन कृषी अधिकारी शीतल चव्हाण निलंबित. कोट्यावधीचा भ्रष्टाचार करूनही कृषी अधीक्षकपदी बढती, निलंबित करून सहसंचालक कार्यालयाशी संलग्न. कांद्याचे भाव गडगडले, कांद्याला दसऱ्याचा मुहूर्त, भावात सुधारणा होण्याचा अंदाज. कांद्याचे दर 8 महिन्यानंतर चांगलेच वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत होते. मात्र 2 आठवड्यात सरासरी 600 ते 700 रुपयांनी घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यावर पुन्हा चिंतेचे ढग पसरले आहेत. लाडक्या बहिणीची पोस्टासमोर रांगच रांग. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.